हरी बोल, हरे कृष्णा. कसे आहात सगळे? बऱ्याच दिवसांनी मी असा व्हिडिओ बनवत आहे. तर मी जास्त करून शॉर्ट्स टाकते यूट्यूबला. तर मी एक छोटासा बिझनेस सुरू केला आहे लड्डू गोपालांच्या ड्रेसेसचा. तर मी म्हटलं की आपण म्हणजे सगळे म्हणत होते की एवढे चांगले ड्रेसेस झालेले आहेत, तर तू नक्कीच ऑनलाईन यूट्यूबला शेअर कर, ऑनलाईन येत जा. असं म्हणून मी विचार केला की चला आज वेळ आहे, आपण जरासं बोलूयात. तर मी छोटासा एक बिझनेस सुरू केला आहे. मी थोडेसे ड्रेसेस तुम्हाला दाखवेनच आता. तर मला ते ड्रेसेस तुम्हाला कसे वाटतात, आवडतात का, हे मला कमेंटमध्ये सांगाच नक्की. आणि जर माझ्याकडे ड्रेस आवडले, तर तुम्हाला जर ऑर्डर द्यायचा असेल तर नक्की मला मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देईन, तर त्यावर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तर मी तुम्हाला थोडंसं असं माझे ड्रेसेस दाखवण्यात बरेच ड्रेसेस गेल्यात. ह्याच्या आधी मी व्हिडिओ बनवू शकले नाही कारण मला तेवढा वेळ नव्हता आणि ऑर्डर्स भरपूर होते आणि मी त्या ऑर्डरच्या मागे लागले आणि करोपर्यंत मी रात्री 2ला 3ला वगैरे मी व्हिडिओ काढून त्याचे शॉर्ट्स मी यूट्यूबला टाकत होते. तर मला बिलकुलच वेळ मिळत नव्हता. पण आता बरेच ड्रेस गेलेले आहेत, बाहेरही गेलेले आहेत, पण ते ओळखीवरनं गेलेले आहेत. पण आता मी म्हटलं ऑनलाईन पण सुरू करूयात, म्हणून मी आज यूट्यूबवर आलेली आहे. तर माझे ड्रेसेस आवडले असतील, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांशी शेअर करा आवडला असेल तर. तर आपण स्टार्ट करूयात, बघूयात तुम्हाला ड्रेसेस हे कसे वाटतात हेही मला सांगा. ड्रेसेस आवडले तर मी तुम्हाला दाखवते. मी सगळेच ड्रेसेस खोलू शकत नाही, मी एक खोलून ठेवली आहे, मी ते तुम्हाला दाखवते. तर हा पहिला आहे 1 नंबरच्या किंवा 2 नंबरच्या कान्हाजींचा ड्रेस आहे. तर हे बघा, हा मुकुट. तर नेक्स्ट मी दाखवेन हा पण 2 किंवा 3 नंबरच्या कान्हाजींचा आहे. मला खूप पर्सनली आवडला हा ड्रेस, सुंदर आहे. तर तुम्हाला कसा वाटला तो पण मला सांगा कमेंटमध्ये. नेक्स्ट बघूयात आपण. असे तुम्हाला डिझायनर पोशाख भेटून जातील माझ्याकडे. हे बघा, हा पण डिझायनर पोशाख आहे. हा 5 नंबरच्या कान्हाजींचा आहे. 5-6 नंबर पण बसू शकतो कान्हाजींना. हे बघा, हा 6 नंबरच्या कान्हाजींचा ड्रेस आहे. त्या संग आतमध्ये मुकुट पण भेटून जातील तुम्हाला. हे बघा, हे 7-8 नंबरच्या कान्हाजींना वगैरे हे ह्यात तुम्हाला मुकुट दिसत नाही आहे कारण एकट्यानं खूप आवडला मुकुट, म्हणून ते घेऊन गेले त्यांच्या कान्हाजींसाठी. आपण कस्टमर आहेत, नाही पण म्हणू शकत नाही, म्हणून मला द्यावा लागला तो मुकुट. आता मी हे नवीन बनवेनच परत. हे बघा, हा पण 6 नंबरच्या कान्हाजींचा आहे. हे आपण मुकुट सांगा तसंच झालं, त्यांच्याकडं बेस होता म्हणजे ड्रेस होतं त्या कलरचा, त्यांच्याकडे मुकुट नव्हता, म्हणून त्यांना तो मुकुट हवा होता, म्हणून ह्या आणि अजून एक ड्रेसचा तो मुकुट घेऊन गेलेत. मला हे परत आता ह्यांचं मुकुट बनवावं लागणार. हे सगळे डिझायनर पोशाखमध्ये येतात. हे बघा, डिझायनर पोशाखमध्ये येतात. याच्यामध्ये आतमध्ये हे मुकुट आहे. खूप सुंदर ड्रेस आहे हा पण, बघू शकता तुम्ही. हे बघा, हा पण 6 नंबरच्या कान्हाजींचा ड्रेस आहे विथ मुकुट, चोली. हा 5 नंबरच्या कान्हाजींचा ड्रेस आहे. हे बघा, आय होप तुम्हाला दिसतंय. प्लास्टिकमुळं काय प्रॉब्लेम येत नाही आहे कारण मी सगळंच प्लास्टिक खोलू शकत नाही. परत ते सगळं सेट करायला वेळ लागतो फार आणि मला अजून बरेच ड्रेसेस शिवायचे आहेत. सो
हे बघा. आणि हे वॉशेबल आहे, म्हणजे ह्याच्या आधी जे दाखवले ते वॉशेबल नाही आहेत. हे जे आहेत ना, ज्याच्या मागे बेस नाही आहे, हे फ्री बेस जे आहे ना, हे तुम्ही वॉश करू शकता. वॉशेबल ड्रेसेस आहेत आणि रिजनेबल आहेत माझ्याकडे ड्रेसेस. हे बघा, हे त्याचे पण मुकुट बनवायचे आहेत मला अजून. हे ड्रेस सगळे वॉशेबल आहे. हा ड्रेस, हा पण छोट्या कानाजींचा आहे, 2 किंवा 3 नंबरचा. ह्यांचा पण मुकुट बनवायचा आहे अजून. आणि हे तर मला खूप आवडला हा ड्रेस. तुम्ही पण बघू शकता. नक्की सांगा कसं झालं आहे हा पण ड्रेस. मला आवडला, फार सुंदर आहे. आणि हा पण 6 नंबरच्या कानाजींचा आहे. हा पण वॉशेबल आहे. हे बघा, हे मुकुट आहे. ही मागे चोली आहे. आणि हे 1-2 नंबरच्या कानाजींचं आहेत. हे पण छान आहेत ड्रेसेस, बघू शकता. हे बघा. आणि हे तर पैठणीमध्ये नवीन निघलाय ना, तो पीस आहे हा. खूप सुंदर आहे. हे बघा, हा पण खूप छान ड्रेसेस आहेत. हा पण किती सुंदर आहे बघा हा ड्रेस. हा बघा, हे बघा ड्रेस. हे बघा, हा ब्लूमध्ये छान दिसेल त्यांना. सगळेच ड्रेस त्यांना छान दिसतात. हे बघा, हे मुकुट आहेत. हे पण सगळे म्हणजे ऑर्डरचेच आहेत. हा मुकुट, हे सगळे केलेले आहेत. हा तर ह्याची रिक्वायरमेंट खूप आहे ह्या मुकुटाची. हा 8 नंबरच्या कानाजींचा मुकुट आहे. तर नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा मुकुट. तर तुम्हाला हे मी बरेच ड्रेसेस तुम्हाला दाखवली आहे. तर तुम्हाला ड्रेसेस कसे वाटले तेही मला कमेंटमध्ये सांगा. जर ऑर्डर द्यायचा असेल, दिवाळीचा वगैरे ऑर्डर तुम्हाला भगवंतांसाठी द्यायचा असेल, तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त लवकरात लवकर टाका, कारण वेळ झाला की मला ऑनलाईन पाठवता येणार नाही आणि तुम्हाला वेळेत भेटू शकणार नाही ड्रेस. हा प्रॉब्लेम आहे. म्हणून म्हटलं की तुम्हाला जर ड्रेसेस परचेस करायचे असतील तर तुम्ही दिवाळीसाठी मला लवकरात लवकर त्या नंबरवर माझ्या कॉन्टॅक्ट करा. आणि आता मी लगेच जन्माष्टमीसाठी तुम्हाला ड्रेसेस बाहेरगावी देऊ शकणार नाही, कारण आता जन्माष्टमी आली आहे 4 तारखेला. आणि मला आता ऑनलाईन मी पाठवून जरी दिलं तिथे तर तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. सो आता मी महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूरमध्ये असते. कोल्हापूरच्यांसाठी हे ड्रेसेस अवेलेबल आहेत, हे देऊ शकता. तर आपण हे देऊ शकतो कोल्हापूरमध्ये. तर बाहेरगावीसाठी थोडा प्रॉब्लेम होतील. त्यामुळं मी जर दिवाळीसाठी असेल किंवा तुमचे अजून काय फंक्शन्स वगैरे असतील भगवंतांसाठी, जर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर मला एक 15-20 दिवस अगोदर जरासं मला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता आणि तुम्हाला ड्रेसेस भेटून जातील. तर नक्की मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला, ड्रेसेस सगळे आवडले का. तर हेही मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. हरे कृष्णा, राधे राधे.